नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा भाग खूपच थरारक, भावनिक आणि अनेक संशय निर्माण करणारा ठरलेला आहे. आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुनच्या ऑफिसमधून. ऑफिसमध्ये अर्जुनची एक महत्त्वाची मीटिंग सुरू असते. तो आत्मविश्वासाने क्लायंटला सांगतो की ही केस आपण नक्कीच जिंकणार आहोत. सगळे निघून गेल्यानंतर चैतन्य अर्जुनला बाकीच्या केसेसची माहिती देतो. पण अर्जुन मात्र काहीसा चिडचिडा दिसतो. अस्मिताची सतत चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असते. अर्जुन सायलीला फोन करून अस्मिताची तब्येत विचारतो. सायली सांगते की अस्मिता ठीक आहे आणि दूध पित आहे. हे ऐकून अर्जुन शांत झाला. पण त्याचं मन अजूनही अस्वस्थच असतं. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी वेगळा सीन पाहायला मिळतो. अस्मिता दूध पिण्याचा कंटाळा करते. तेवढ्यात अचानक सचिन घरी येतो. सचिनला पाहताच अस्मिता खुश होते. सचिन स्वतः काळजीवाहू नवरा म्हणून दाखवतो आणि काही दिवस अस्मिता सोबतच राहणार असल्याचं सांगतो. अस्मिता त्याच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवते. सचिनच्या येण्यामुळे घरात आनंदाचं वातावरण घाबरलेला दिसतो. पण अर्जुन घरी आल्यावर वातावरण बदलतं. अनभिज्ञ अर्जुन आपल्या नवऱ्याच्या प्रेमात रमलेली असते. भांडत नाही. यानंतर कथेला मिळते एक मोठं थरारक वळण. नागराज काका एका गुप्त प्लॅनचा विचार करत असतात. त्याचवेळी साक्षीच्या आयुष्यात भीतीचं सावट पसरतं. साक्षीला एक गूढ चिठ्ठी मिळते ज्यामध्ये फक्त सावध राहा असं लिहिलेलं असतं. त्यानंतर तिला एक गिफ्ट मिळतं. त्या गिफ्टमध्ये असलेले फोटो पाहून साक्षी पूर्णपणे हादरते. ते फोटो तिच्या भूतकाळाशी संबंधित असतात. कोणीतरी तिचं सत्य जाणत असल्याची जाणीव तिला होते आणि ती प्रचंड घाबरते. साक्षी नागराज काकांवर पूर्ण विश्वास ठेवते आणि त्यांना सगळं मनातलं सगळं खरं सांगून देते. मात्र प्रेक्षकांना कळतं की या सगळ्या खेळीमध्ये नागराज काकांचा काहीतरी डाव आहे. अस्मिता भागाच्या शेवटी अर्जुन आणि सायली बाहेर येणार आहे. सत्याच्या जवळ येतात. साक्षीच्या नागराज काका, महिपत, अर्जुन आणि सायली अंतिम सत्यापर्यंत कसे पोहोचणार हे आपल्याला पाहायचा प्रयत्न सुरू होतो. हे सगळे तुकडे जुळण्यासाठी पण अजूनही एक महत्त्वाचा दुवा गायब असतो. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात राहतात. आपलं चॅनल नवीन आहे, सत्य कधी उघड होणार? सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.